करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती पर्यटक भाविक आहेत ते कोल्हापूरला पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत पूर्व दरवाजा परिसरामध्ये आणि या ठिकाणची दृश्य पाहतोय की प्रचंड अशी भाविकांनी गर्दी केलेली आहे। ख्रिसमस आहे आज आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवरती या सुट्ट्या लागल्यामुळं नुसतं राज्यभरातून नाही तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी दाखल झालेत आपल्याला दिसून येते। या ठिकाणी पाहिलं तर जी रांग आहे ती आता भवानी मंडपापर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला दिसून येते, कारण मोठ्या संख्येने भाविक इथं दाखल झाल्यामुळं हे जे रांग आहे ती इथं पोहोचल्याचं आपल्याला भवानी मंडपापर्यंत दिसून येतं आहे। पहिल्याच ख्रिसमस दिवशी आणि आता इथून पुढे जर सुट्ट्या आहेत साधारणतः 5 तारखेपर्यंत या सुट्ट्यांचा जो हंगाम आहे तो सुरू होणार, त्यामुळं अशीच गर्दी जी आहे ती करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला आपल्याला पाहायला मिळणार आहे। अंबाबाई देवीचे दर्शन झाल्यानंतर ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल, आंबा असेल, ह्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती हेच भाविक जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सत्यजाऊंकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर।